नमस्कार. हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत. सोपल साहेब, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या चर्चेमध्ये. अनेक ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजना उभारल्या जातात, जसं आपण माहिती देत होता. मात्र कालांतरानं या सगळ्या योजनांमध्ये काही दोष निर्माण होतात, काही दुरुस्त्या वेळच्या वेळी केल्या नाहीत म्हणून या योजना बंद पडतात. त्या अनुषंगानं पाणी पुरवठा विभाग कशा पद्धतीनं आपण कार्यरत केला? आता पाणी पुरवठा योजना ह्या 3 पातळीवर तयार केल्या जातात. एक ग्रामपंचायतीला अधिकार आपण दिलेले आहेत, त्यामुळं त्याचं पाणी पुरवठा योजना पूर्ण करणं, त्याच्यासाठी त्यांना पैसे दिल्यानंतर त्या चालवणं, त्याची पुढची व्यवस्था पाहणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी. जसे नगरपालिका, महापालिका, तसंच काही योजना, प्रादेशिक योजना ही जिल्हा परिषद चालवते आणि काही प्रादेशिक योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे ते चालवतं. पण ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याविषयी आतापर्यंत बोललो, मात्र देशामध्येच आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 50% आता नागरिकीकरण वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मोठी मोठी जी शहरं झालेली आहेत त्यांच्यासाठी पाणी पुरवठा योजनांची जी एक प्रक्रिया आहे, जे निर्णय आहेत, ते कशा स्वरूपात झालेले आहेत? आता शहरी भागातल्या पाणी पुरवठ्यासाठी पूर्वीपासून राज्य शासन तर पैसे देतच होतं, बरोबर. पण आता महापालिका आहे, तर महापालिकाच्या योजना मग जवाहरलाल नेहरू कार्यक्रम तो ह्याचा आहे, JNNUR. त्याच्यानंतर UIDSSMT याच्या अंतर्गत सुद्धा पाणी पुरवठा योजनांना निधी मिळतो. नगरोत्थान या कार्यक्रमातून केंद्राचा असो, राज्याचा असो, तोही नगरपालिका, महानगरपालिका पाणी पुरवठ्याच्या योजना राबवण्यासाठी निधी मिळतो. मात्र त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं खातं सुद्धा आपण स्वच्छता हे सुद्धा सांभाळतात. ग्रामीण भागातील अनेक स्वच्छतेच्या ज्या योजना, ज्या आपण मध्यंतरीच्या काळात हागणदारी मुक्त योजना असेल, नेमकं आज राज्यामध्ये कशा पद्धतीनं ही योजना सुरू आहे? सद्यस्थिती काय? किती गावं हागणदारी मुक्त झाली आहेत? जवळपास 9,000च्या 3,000 ग्रामपंचायती, मग त्याच्या अंडर असलेली अनेक गावं यांनी हागणदारी मुक्तीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवला आहे आणि ती मुक्त झाली. पण याच्यावर समाधान नाही. फार मोठं प्रबोधन अजून याच्यात होण्याची गरज. बरोबर. लोकांमध्ये अजून वैयक्तिक शौचालय घरात असावं हे नकोच वाटतं. साहेब, ग्रामीण भागातल्या या स्वच्छता विषयावर आपण बोललो, पण शहरामध्ये जर आपण नागरी वस्त्यांमध्ये आलो तर घनकचरा व्यवस्थापन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न जो वेस्ट होतोय, आता कचरा जो तयार होतो खूप आहे, तो सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने काय पावलं उचलतात आपण? त्याही अनुषंगाने शासनाने आता घनकचऱ्याबद्दल नगरपालिका, घंटागाडी किंवा वेगळा कचरा, ओला, सुका, बरोबर, त्याचबरोबर आता नव्यानं आलेला हा कचरा, बरोबर, हे वेगळं याचं प्रतवारीनुसार गोळा करणं आणि त्याची विल्हेवाट लावणं. आता बऱ्याच नगरपालिकेनं या खतापासून खत निर्मिती, वेस्टेज पासून, खतापासून म्हणण्यापेक्षा कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू केली. बरोबर. काही जणांनी वीज निर्मिती सुरू केली आणि मग हे सगळीकडे प्रसार होऊ लागलेला आहे. नक्कीच पाणी पुरवठा खात्याच्या माध्यमातून खूप भरीव कामं गेल्या 5 वर्षामध्ये आघाडी सरकारच्या कारकिर्दीत झाली असं सांगतात दिलीप सोपल. आणि त्याचबरोबर स्वच्छता हे जे त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाते आहेत त्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं कचरा आणि कचऱ्यापासून वीज निर्मितीचे सुद्धा प्रोजेक्ट येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा मनोदय सुद्धा सोपल यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी अशीच चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.